विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लेक्चरमध्ये आपण विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय, विज्ञान हे तंत्रज्ञानापासून कसं वेगळं आहे, मात्र मानवी जीवनाचं जर जीवन सुखी करायचं असेल तर विज्ञानाच्या बरोबर तंत्रज्ञानाला धरून आपण हे ज्ञानाचा वापर करून प्रगती केली गेली तरच या ज्ञानाचा उपयोग होईल हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण वैज्ञानिक विचार पद्धतीतील मूलभूत संकल्पना म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. वैज्ञानिक म्हणजे शास्त्रीय विचार पद्धतीतील मूलभूत संकल्पना स्पष्ट करा असा एक नेहमी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर काय आहे ही विचार पद्धती? वैज्ञानिक विचार पद्धतीमधील मूलभूत संकल्पना मांडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली गेली पाहिजे. मानव हा प्राणी आहे, परंतु तो सृष्टीतील इतर प्राण्याहून वेगळा आहे. वेगळा पण आहे, तो श्रेष्ठ पण आहे. त्याचं कारण मानव हा एवढा एकच प्राणी असा आहे की जो विचार करतो, म्हणजे विचार करणारा तो प्राणी आहे. आणि त्याच्याजवळ विचार करण्याचा गुण असल्यानं सर्व सृष्टीत आपलं वर्चस्व या मानवानं निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्या या गुणामुळंच अनेक विद्या आणि शास्त्र तो त्या शास्त्रामध्ये पारंगत झालेला आहे आणि नवीन विद्याशाखा तो निर्माण करू शकलेला आहे. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये अप्रतिम अशी प्रगतीसुद्धा त्यानं साध्य केलेली आहे. तर कोणतंही विज्ञान हे वैचारिक स्वरूपाचं असतं. त्याच्यामधील उकललेली सत्य ही सुद्धा वैचारिक स्वरूपाची असतात. विचाराच्या साह्यानंच विज्ञान उभं राहत असतं आणि या विचाराच्या साह्यानं हे विज्ञान उभं राहत असतं आणि त्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती वैज्ञानिक विचार पद्धती होय. या ठिकाणी वैज्ञानिक विचार पद्धतीमधील मूलभूत संकल्पना म्हणजे काय? तर प्रामुख्यानं पुढील मुख्य संकल्पनांनी हे वैज्ञानिक विचार पद्धतीचं स्वरूप प्रामुख्यानं ठरत असतं. तर पहिली जी संकल्पना आहे की वैज्ञानिक सत्य हे वस्तुनिष्ठ असते. याचा अर्थ काय? वैज्ञानिक सत्य एखादं जर कुठलं मांडलं तर वस्तुस्थितीवर अवलंबून आहे. नक्की नेमकं वस्तुस्थिती काय याच्यावर अवलंबून आहे. ते व्यक्तिनिष्ठ नसतं. म्हणजे काय? सामान्य व्यक्तीला काय वाटतं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे तर वस्तुस्थिती काय आहे हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, सामान्य व्यक्तीस पृथ्वी सपाट दिसते, परंतु संशोधकांनी पृथ्वी गोल असल्याचं खगोलशास्त्रीय सत्य शोधून काढलं. म्हणजे सामान्य व्यक्तीला आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सपाट दिसते, परंतु आहे का तशी? ती नाही आहे. पृथ्वी कशी आहे? गोल आहे. अनेक संदर्भ देऊन हे सिद्ध केलेलं आहे की पृथ्वी ही गोल आहे. त्याच्यामुळं वस्तुस्थिती काय आहे तर पृथ्वी गोल आहे. तर यही वस्तुस्थितीवर आधारित हे विज्ञान असतं. त्याच्यामुळं पृथ्वीविषयीची जी कल्पना पूर्वीची होती ती नाहीशी होऊन गेली आणि नवीन कल्पना म्हणजे जी काही वस्तुस्थिती आहे ती जगाच्या समोर आणण्यामध्ये संशोधकांनी फार मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरी एक संकल्पना आपल्याला माहिती आहे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. ही एक दुसरी पुरातन समजूत आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो, दुपारी 12च्या दरम्यान तो डोक्यावर आपल्या असतो, संध्याकाळी तो पश्चिमेला त्याचा सूर्यास्त होतो. सामान्य व्यक्तीला काय वाटतं की सूर्य फिरतोय, तो पूर्वेकडून डोक्यावर येतोय, त्याच्यानंतर तो पश्चिमेला मावळतोय, सूर्यास्त होतोय, दुसऱ्या दिवशी परत तो पूर्वेकडे उगवतोय. याचा अर्थ सूर्य फिरतोय असं सामान्य व्यक्तीला वाटतं. परंतु ही सुद्धा एक पुरातन समजूत आहे. सर्व विश्वाच्या मध्यभागी सूर्य आहे आणि त्याच्या भोवती इतर ग्रह तारे फिरत आहेत. सूर्य एकाच ठिकाणी आहे हे सप्रमाण सिद्ध केल्यावर खगोलशास्त्रामधलं दुसरं एक सत्य उघडकीस आलं. हे सत्य वस्तुनिष्ठ आहे.
व्यक्तीला सृष्टीतील घटना कशा दिसतात यापेक्षा त्या प्रत्यक्षात तशा का आहेत व कशा घडतात हे शोधणं हे विज्ञानाचं काम आहे. म्हणजे विज्ञानामधली जी पहिली संकल्पना आहे ते वैज्ञानिक सत्य हे वस्तुनिष्ठ असते, म्हणजे वस्तुस्थिती काय आहे त्याच्यावर अवलंबून असते. तर ते सामान्य व्यक्तीला काय वाटतं ह्याच्यावर अवलंबून नसते. वैज्ञानिक अभ्यास पद्धतीची जी दुसरी कल्पना आहे ती दुसरी कल्पना आहे वैज्ञानिक सत्याचा इंद्रियास अनुभव येऊ शकतो. आता आपल्या मानवाची इंद्रिय कोणकोणती आहेत? ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण त्याला. नाक आहे, कान आहे, जीभ आहे आपली, त्वचा आहे. हे काय आहेत? डोळे आहेत आपले. हे सर्व ज्ञानेंद्रिय आहेत. याचा अर्थ काय की या इंद्रियापासून आपल्याला सृष्टीचं ज्ञान मिळतं. नाकामुळं आपल्याला वास येतो, डोळ्यामुळं आपण प्रत्येक चित्र पाहू शकतो, कानामुळं आपण ऐकू शकतो, त्वचेमुळं आपल्याला स्पर्शज्ञान होतं. ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. आणि वैज्ञानिक सत्य हे प्रामुख्यानं अनुभवाधिष्ठित म्हणजे अनुभवावर आधारित असतं. वैज्ञानिक सत्याचा आपल्या इंद्रियास अनुभव येतो. आपली इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत. या ज्ञानेंद्रियांना सत्याचा अनुभव येतो. ज्या सत्याची इंद्रियास प्रचिती येत नाही त्यास वैज्ञानिक सत्य म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ ईश्वराचा साक्षात्कार. आपल्याला जी काही ज्ञानेंद्रिय आहेत ह्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ईश्वराचा साक्षात्कार कळतो का? तो नाकानं कळतो का? डोळ्यानं दिसतो का? कानानं ऐकता येतो का? नाही येत. त्याच्यामुळे त्याची सत्यता ही आपल्याला पडताळून ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून करता येत नाही आणि म्हणून त्याला वैज्ञानिक सत्य म्हणता येणार नाही आहे. एखादा संत असा योगी पुरुष म्हणतो की मला ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे. माझ्याकडे असणाऱ्या जी काही अतींद्रिय शक्ती आहे त्याच्या अनुभवाच्या साहाय्यानं हे जगाच्या पाठीवर कुठंही किंवा मंगळावर मी जाऊ शकतो, इतर ग्रहांच्यावर मी सूक्ष्म रूप धारण करून जाऊ शकतो. अशा गोष्टीला विज्ञानामध्ये थारा नाही आहे. ह्या गोष्टी असत्य आहेत आणि ह्या असत्याला विज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारचा थारा असत नाही आहे. 1977मध्ये पुणे येथील एक डॉक्टर होते, डॉक्टर PV वर्तक यांनी 1977ला असं जाहीर केलं की त्यांच्याकडं असणारी जी काही योगविद्या आहे त्याच्या सामर्थ्यानं सूक्ष्म देहधारण करून ते मंगळावर जाऊन तेथील परिस्थिती पाहू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्मदेहाने मंगळावर सफर केल्याचे सांगितले जाते. आता वैज्ञानिक विचार पद्धतीमध्ये बसणार नाही. ते लहान होतात का? सूक्ष्म रूप त्यानं धारण केलं आहे का? ते आपल्या समोर मंगळावर जात आहेत का? ते पोचले का? त्यांचा कुठलं प्रूफ किंवा कुठली पुरावा त्याच्यासाठी आहे हे सगळं विज्ञान तपासेल आणि ते सांगतायत म्हणून त्याच्याकडे काही विश्वास ठेवणार नाही आहे. डॉक्टर वर्तकांचा जो अनुभव आला तो अतींद्रिय आहे. प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना हा अनुभव येणार नाही. तथापि विज्ञान सांगतं की ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचा संयोग करता पाणीच तयार झालं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे. विज्ञानातील प्रत्येक गोष्ट आपल्याला दिसतेच असं नाही आहे. दिसली तरच सत्य असं नाही आहे. उदाहरणार्थ अणू आपणास कुठे दिसतो? मात्र अणूच्या अंगी असणारी प्रचंड शक्ती, अणुशक्ती आपण त्याला म्हणतो, ही अणुशक्ती आपल्याला अणुबॉम्बच्या माध्यमातून आपल्याला त्याचं अस्तित्व निश्चितपणे जाणता येतं. त्याची रचना, त्याची शक्ती आपण प्रयोगानं सिद्ध केलेलं आहे. अणू जरी आपण पाहू शकलो नाही तरी अणूत दडलेल्या शक्तीचा प्रभाव आपल्याला पाहता येतो. दुसरं उदाहरण देता येईल आपल्याला की हवा आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, मात्र त्याचं अस्तित्व आहे की नाही हे आपण सांगू शकतो. कारण हवा जर नसेल तर मानवी जीवन राहणार नाही पृथ्वीतलावर. आपण हा प्रयोग आपलं नाक 2 मिनिटासाठी जर बंद केलं तर आपल्याला हवेचं जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व आपल्याला तात्काळ समजायला लागतं. म्हणजे विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्ट डोळ्यानं दिसलीच पाहिजे असं नाही आहे. त्याचा इंद्रियास अनुभव आला तरी ते चालू शकतं. ह्या
दुसरी मूलभूत संकल्पना प्रामुख्याने अशी होती. तिसरी जी मूलभूत संकल्पना आहे, वैज्ञानिक सत्य हे सार्वजनिक सत्य असतं. म्हणजे काय? विज्ञानातील प्रत्येक गोष्ट जगातल्या कुठल्याही व्यक्तीनं तर जो प्रयोग केला तर त्याला त्याचं उत्तर मिळालं गेलं पाहिजे. वैज्ञानिक सत्य ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. हे सत्य बुद्धिगम्य असते. म्हणजे काय? आवश्यक ती बौद्धिक पात्रता असली की ते सत्य व्यक्तीस समजलेच पाहिजे. आइन्स्टाईन या थोर शास्त्रज्ञानं सापेक्षतावाद या विश्वातील महान सत्याचा शोध लावला. या सिद्धांताच्या प्रसिद्धीनंतर अनेक शास्त्रज्ञांनी त्या सिद्धांताची कसोटी घेतली आणि पुढे तो सिद्धांत कसोटीला उतरल्यावर त्यांनी त्यास मान्यता दिली आणि पुढे तो सिद्धांत त्याच्या कसोटीला उतरला आणि त्याला संपूर्ण जगानंच मान्यता आपल्याला दिसून येते. म्हणजे बौद्धिक पात्रता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तो समजलाच गेला पाहिजे. त्या सिद्धांताची परीक्षा प्रत्येक व्यक्तीस घेता आली पाहिजे. असे होत नाही की हा सिद्धांत फक्त युरोपियन लोकांच्याच कसोटीला उतरतो, तो हिंदी लोकांच्या कसोटीस उतरत नाही, किंवा आपले संशोधक जयंत नारळीकर यांनाही त्या सिद्धांताची कसोटी सत्यता पाहता येते. सारांश काय तर वैज्ञानिक सत्य हे सार्वजनिक असतं, त्याची प्रचिती सर्वत्र आणि सर्वांना यायला पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपण हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांचा जर संयोग केला प्रयोगशाळेमध्ये तर आपल्याला त्याची रासायनिक क्रिया माहिती आहे. हायड्रोजनसाठी आपण 2 अणू घेतो म्हणजे H2, ऑक्सिजनचा 1 अणू म्हणजे O, H2+O या संयोगातून H2O म्हणजे हे पाण्याचं रेणुसूत्र आहे, ते पाणीच तयार झालं पाहिजे. हा प्रयोग भारतामध्ये केला तर त्याचं पाणी तयार होतं आहे, युरोपमध्ये केला तर दुसरं काहीतरी तयार होतं आहे, असं चालणार नाही. वैज्ञानिक सत्य हे कोणाची मक्तेदारी नाही आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये हा जर प्रयोग आपण केला, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू जर एकत्रित केले आपण तर त्याच्यापासून पाणीच व्हायला पाहिजे आणि ते आपल्याला दिसलं पाहिजे. याची सत्यता आपल्याला प्रयोगशाळेमध्ये आपण म्हणजे पाहू शकतो. आणि म्हणून वैज्ञानिक सत्य हे सार्वजनिक असतं, त्याची प्रचिती सर्वत्र जगभरामध्ये आणि सर्वांना यायला पाहिजे. मात्र त्याच्यासाठी आवश्यक असणारी बौद्धिक पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असणं गरजेचं आहे. कारण एखादी म्हणजे निरक्षर व्यक्तीला ह्या वैज्ञानिक सत्याचा भाग जो आहे तो कदाचित समजणार नाही. परंतु वैज्ञानिक सत्य हे आपल्याला ही कोणाची मक्तेदारी नाही आहे, ते सार्वजनिक आहे. थोडीशी बौद्धिक पात्रता जर त्याच्याकडे असेल तर निश्चितपणे त्या ज्ञानाची प्रचिती त्या व्यक्तीला यायलाच हवी. विज्ञान पुढची जी मूलभूत संकल्पना आहे की विज्ञान हे निसर्गातील समरूपता मानतं. आता निसर्गाची समरूपता म्हणजे काय? युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. विज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ निसर्गाची समरूपता मानतात. त्याच्या अंगी युनिफॉर्मिटी आहे असं निश्चितपणे मानतात. निसर्गाची समरूपता म्हणजे निसर्गामध्ये काही व्यवस्था आहे, काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार, त्या व्यवस्थेनुसार हा निसर्ग चालत असतो. सृष्टीमधील प्रत्येक घडामोड, प्रत्येक घटना ही विशिष्ट अशा निसर्ग नियमानेच होत असते. उदाहरणार्थ, सूर्य उगवणं, सूर्य मावळणं, पाऊस पडणं, रोगाने माणसं मरणं, झाडांना फुले येणं, सागराला भरती ओट येणं, वादळ होणं, थंडी पडणं, भूकंप होणं, अशा निसर्गामध्ये दररोज घडणाऱ्या हजारो घटना या कोणत्या ना कोणत्या नियमानुसारच होत असतात. निसर्गात आपणास नियमांचं साम्राज्य दिसून येतं. निसर्ग आपल्या नियमांचं उल्लंघन कधीही करत नाही. उदाहरणार्थ, झाडावरून पडणार एखादं परिपक्व झालेलं जर फळ असेल तर ते फळ आकाशात उडून जातं का? जात नाही. ते काय पडतं, काय होतं त्याचं? परिपक्व झालेलं जर फळ असेल, जर ते देठामधून तुटलं तर ते जमिनीवर पडतं. त्याचं कारण आहे पृथ्वीच्या अंगी असणारी जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्या शक्तीमुळं प्रामुख्यानं ते फळ हे जमिनीवरच पडतं. तर याच्यामध्ये नियम बदलून असं काय निसर्गानं कधी केले का?
की परिपक्व झालेलं फळ आकाशामध्ये उडून गेलं, असं कधी होतं का? तर होत नाही. कारण निसर्ग नियमांचं कायम पालन करत आलेला आहे असं आपल्याला प्रामुख्यानं दिसतं. आपल्याला माहिती आहे की निसर्गामध्ये पृथ्वीतलावर काही ऋतू आहेत. त्याच्यामध्ये उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. हे जे ऋतूचक्र आहे, हे ऋतूचक्र एखाद्या विशिष्ट नियमानुसार चालत असतं. म्हणजे उन्हाळा आला, उन्हाळा 4 महिन्यांचा असतो. उन्हाळा झाल्यानंतर मग तो पावसाळा सुरू होतो. पावसाळ्यानंतर सुरू होतो. परत ही जी काही सायकल आहे, ही चेन आहे, ही चेन परत याच पद्धतीनं पुढं चालू राहते. म्हणजे परत हिवाळ्यानंतर पुन्हा तो उन्हाळा सुरू होतो, परत पावसाळा येतो, परत तो हिवाळा होतो. म्हणजे निसर्ग ह्या नियमानुसार चालत असतो. असं होतं का हिवाळ्यानंतर परत उन्हाळा न येता थेट तो पावसाळा सुरू झाला? असं होत नाही. अर्थात निसर्गातल्या बदलामुळं थोडंफार त्याच्यामध्ये बदल होईल. 15 दिवस महिन्याचा फरक पडेल, ते मागं पुढं होईल. परंतु उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर परत उन्हाळा, हे जे काही निसर्गाचं चक्र आहे, ते चक्र कधीही निसर्ग बदलत नाही. निसर्ग हा नेहमी आपल्या नियमांचं पालन करतो. नियमाच्या विरोधात जाऊन निसर्ग कुठलीही घटना निसर्ग करत नाही. तिसरं उदाहरण या ठिकाणी देता येईल आपल्याला, की काळ्या ढगांना थंडी लागली की पाऊस पडतो. हे निसर्गातील तत्त्व पृथ्वी तलावरील सर्व प्रदेशामध्ये लागू पडतं. आपल्याला माहिती आहे की बाष्प या पृथ्वीवर असणाऱ्या पाण्याचं उन्हामुळं, उष्णतेमुळं बाष्प होतं. बाष्पकण तयार होतात. निसर्ग आकाशामध्ये त्याचे ढग तयार होतात. त्या ढगामध्ये प्रामुख्यानं बाष्पकण असतात. ह्या बाष्पकणांना थंड हवा जर लागली तर त्या बाष्पकणाचं रूपांतर द्रवीभवन होऊन ते पाण्यामध्ये होतं आणि पाऊस पडतो. म्हणजेच काय, तर काळ्या ढगांना थंड हवा लागली की पाऊस पडतो. हे निसर्गातील तत्त्व पृथ्वी तलावरील कोणत्याही देशामध्ये गेलो, कुठंही गेलो, कोणत्याही भागामध्ये गेलो, तर हे जे तत्त्व आहे, हे तत्त्व सर्व प्रदेशामध्ये प्रामुख्यानं लागू पडतं. म्हणजे वैज्ञानिक सत्य हे सार्वजनिक असतं, ती कोणाची प्रामुख्यानं मक्तेदारी नाही आहे. आणि विज्ञान हे निसर्गातील समरूपता मानतं, हे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं. यातला शेवटचा आणि 5वा जो मुद्दा आहे, की विज्ञान निसर्गातील कारण-कार्य संबंध मानतं. म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही अनेक घटना घडतात, ह्या घटना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडतात. विनाकारण निसर्गामधील कोणतीही घटना घडत नाही. आता निसर्गामध्ये काय काय घडतं रोज? निसर्गामध्ये पृथ्वी तलावर अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. अनंत घटना घडतात. वादळ होतं, पूर येतो, माणसं मरतात, वनस्पती उगवतात, युद्धे होतात, भूकंप होतो. कितीतरी घटना ह्या पृथ्वीतलावर होत असतात. शास्त्रीय विचारपद्धतीमध्ये असे मूलसूत्र मांडले की विश्वामधील कोणतीही घटना कारणाशिवाय होत नाही. घटना म्हटलं की कारण हे असलंच पाहिजे. निसर्गातील कोणतीही घटना कारणाशिवाय होत नाही. विज्ञानामध्ये चमत्काराला स्थान नाही आहे. निसर्गातील अनेक घटना आपणास चमत्कार अथवा गूढ वाटतात, पण याचा अर्थ त्याचे शास्त्रीय कारण नसता त्या घडतात असं नाही आहे. ते कारण जे काय कोणत्या कारणानं घडतं ते कारण मानवाला माहीत नसतं, एवढंच. आता सध्याचं उदाहरण आपण घेतलं की कोरोनाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य संपूर्ण जगभर दिसतं आहे आपल्याला. आता हा विषाणू आहे, व्हायरस आहे. हा व्हायरस मानवी शरीरामध्ये विविध मार्गानं प्रवेश करतो. तो तोंडामार्गे जाईल, श्वासामार्गे तो जाईल आणि गेल्यानंतर तो फुफ्फुसावर अतिक्रमण करतो. त्याची संपूर्ण प्रक्रिया बंद पडण्याचं काम करतो. हे माहीत झालेलं आहे. त्याच्यासाठी कोणती उपाययोजना करायची हेही आपल्याला माहीत झालेलं आहे. कोरोना का निर्माण झाला, कशामुळं होऊ शकतो, ह्याची कारणं आपण शोधून काढलेली आहेत. त्याचा प्रादुर्भाव मानवी शरीरामध्ये झाला तरच कोरोना होतो. जर आपण उपाययोजना केली, त्याचा शरीरामध्ये प्रवेशच होऊ दिला नाही आपण, तर कोरोना हा तुम्हाला होणार नाही. परंतु मानवजात आपल्याला माहिती आहे की मला कुठला होतो आहे, माझ्या अंगी फार मोठी प्रतिकारशक्ती आहे.
त्याच्यामुळं कोरोना होणार नाही असं समजून तो कोणत्याही सूचनांचं पालन करताना दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळं संसर्गामुळं हा विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळं कोरोनाचं प्राबल्य आज वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी निसर्गामधील कोणतीही घटना ही प्रामुख्यानं कारणाशिवाय घडत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला माहीत नसेल, परंतु माहीत कारण नाही म्हणून ती घटना कारणाशिवाय झाली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. पूर्वीच्या काळी माहीत आहे की रोग या पृथ्वीतलावर या प्रामुख्याने ईश्वराच्या अवकृपेमुळे होतात असा एक समज होता. विज्ञानाची प्रगती झाल्यावर वैज्ञानिकांनी या समजावर विश्वास ठेवण्यास नाकारलं. ईश्वरी अवकृपा ही केवळ धर्मकल्पना आहे, त्यास वैज्ञानिक स्थान नाही आहे. कारण पूर्वी असं समजलं जायचं की पृथ्वीतलावर पाप वाढलेलं आहे, लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात पाप केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची शिक्षा व्हावी म्हणून या परमेश्वरानंच ह्या रोगांच्या साथी पृथ्वीतलावर पाठवलेल्या आहेत. देवाची अवकृपा झाली, ईश्वराची अवकृपा झाली असं समजून ह्या साथी पृथ्वीतलावर होतात असा एक समज होता आणि त्याच्यातूनच अनेक अंधश्रद्धा पृथ्वीवर निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्यानं ईश्वरी अवकृपा ही केवळ धर्मकल्पना आहे, त्यास वैज्ञानिक स्थान नाही आहे. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती की रोगांचे जंतू की पृथ्वीतलावर रोग कशामुळे होतात, तर हे सत्य प्रामुख्यानं लुई पाश्चर या संशोधकांनी शोधून काढलेलं आहे की जंतूमुळे रोग होतात. हे महान सत्य, वैज्ञानिक सत्य लुई पाश्चर या वैद्यकशास्त्रज्ञानं शोधून काढलेलं होतं. वैद्यकीय सत्य हे उजेडामध्ये आणलेलं होतं. त्याचा कारणकार्य संबंध शास्त्रज्ञांनी मांडला नाही तर विज्ञानाची प्रगती होऊ शकणार नाही. पृथ्वीतलावर ह्या जंतूंचा प्रादुर्भाव मानवी शरीरामध्ये झाला तरच रोग होतात, अन्यथा रोग होत नाहीत. हे सत्य लुई पाश्चर यांनी शोधून काढलं. त्यामुळं आज अनेक रोगावर आज आपण 100% उपचार करू शकतो, कारण त्याचा प्रादुर्भाव कशामुळं झालेला आहे हे आपण सांगू शकतो आणि त्यांची वाढ ह्या जीवाणूंची, विषाणूंची, जंतूंची वाढ मानवी शरीरामध्ये होणार नाही किंवा झाली असेल तर त्याचा अटकाव करण्याची उपचार पद्धती संशोधकांनी शोधून काढलेली आहे. आणि अशा जंतूंचा नाश जर झाला तर मानवी शरीर आपलं चांगल्या पद्धतीनं राहील, त्याच्यामध्ये कुठल्याही रोगाला ते बळी पडणार नाही. तर जंतूमुळे रोग होतात हे महान वैद्यकीय सत्य उजेडात आणल्यानंतर कारण-कार्य संबंध शास्त्रज्ञांनी जर मांडला नाही तर विज्ञानाची प्रगती होणार नाही. या महत्त्वाच्या सूत्रामुळं शास्त्रज्ञांना पावलोपाली प्रामुख्यानं शंका येतात आणि त्या शंका निरसन करण्यासाठी ते वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करतात. आता ही वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय, तिचे प्रमुख भाग कोणते आणि याची चर्चा आपल्याला पुढील भागामध्ये आपण आज करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं तर वैज्ञानिक अभ्यास पद्धती करण्याची काही मूलभूत अभ्यासाच्या काही मूलभूत संकल्पना आहेत. या संकल्पनाचा प्रामुख्यानं आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिली जी संकल्पना होती की वैज्ञानिक सत्य हे वस्तुनिष्ठ असते, ते व्यक्तिनिष्ठ नसते. म्हणजे वस्तुस्थिती काय आहे याच्यावर आधारित ते असतं. वस्तुस्थिती व्यक्तीला काय वाटतं हे त्याच्यामध्ये फारसं महत्त्वाचं राहत नाही. दुसरी जी संकल्पना होती की वैज्ञानिक सत्याचा इंद्रियास अनुभव होऊ शकतो. म्हणजे वैज्ञानिक सत्य प्रत्येक वेळी डोळ्यानं दिसलंच पाहिजे असं नाही आहे, परंतु आपल्या इंद्रियास त्याचा अनुभव आला तरी त्याचा आपण ते सत्य मानू शकतो. त्यासाठी उदाहरण आपण पाहिलं की हवेचं अस्तित्व आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांनी होत नाही, दिसत नाही, परंतु त्याचं अस्तित्व आपण प्रयोगाने किंवा आपलं नाक दाबून हवा आहे की नाही याचं आपण त्याची गरज कशी आहे ते आपण पाहू शकतो. अणूच्या शक्ती प्रचंड शक्ती आहे, अणूच्या विभाजनातून शक्ती निर्माण होते. अशा शक्तीला आपण अणुशक्ती म्हणतो. अणू म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याचा अतिशय सूक्ष्म कण. त्या सूक्ष्म कणाचं ज्या वेळेला आपण विभाजन करतो, फोडतो, त्याचे 2 भाग करतो, त्यावेळेला त्याच्यातून प्रचंड शक्ती निर्माण होऊ शकते. ही शक्ती आपल्याला अनुभवानं
पाहता येते. प्रत्यक्ष अणू हा अतिशय सूक्ष्म कण आहे त्या मूलद्रव्याचा. तो उघड्या डोळ्याने आपल्याला दिसणार नाही, परंतु त्याचं अस्तित्व आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी पाहता येतं. तिसरी जी संकल्पना त्याच्यामध्ये आपण पाहिली की वैज्ञानिक सत्य हे समरूपता मानतं. विज्ञान हे निसर्गाच्या नियमानं चालत असतं. त्याचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार ते चालत असतं आणि त्याची कोणावर प्रामुख्यानं कोणाची मक्तेदारी नाही आहे आणि त्यामुळं निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना तो कधीही बदलत नाही. तो एका नियमानं चाललेला असतो आणि निसर्ग आपला कुठलाही नियम कधीही प्रामुख्यानं बदलत नाही. म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा हे जे चक्र आहे ते सातत्यानं चालतं. झाडाचं एखादं फळ परिपक्व झालं पडलं तर ते आकाशामध्ये उडून जात नाही, ते जमिनीवरच पडणार, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. तर हे सर्व नियम हा निसर्ग पाळत असतो. पुढची जी संकल्पना म्हणजे की वैज्ञानिक सत्य सार्वजनिक असते, म्हणजे ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. जो नियम भारतामध्ये आहे तोच जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला तो आपण तपासून पाहू शकतो. उदाहरणार्थ हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग केला तर पाणी तयार होतं, हे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात. असं एखाद्या ठिकाणी जर झालं नाही तर त्याला वैज्ञानिक सत्य आपल्याला म्हणता येणार नाही. आणि वैज्ञानिक अभ्यास पद्धती वैज्ञानिक शास्त्रीय विचार पद्धतींमध्ये जी पाचवी संकल्पना जी आहे ती विज्ञान निसर्गातील कारण कार्य संबंध मानतं. याचा अर्थ विज्ञान निसर्गामधील कोणतीही घटना ही कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं कारण आहे. ते कारण कदाचित आपल्याला माहीत नसेल, संशोधकांना माहीत नसेल, परंतु कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही. हे विज्ञानाच्या ज्या अभ्यास पद्धती म्हणजे मूलभूत संकल्पना जी आहे ती संकल्पनेमधलं पाचवं आहे की निसर्गामध्ये अनेक घटना घडतात. या घटना विनाकारण घडत नाही आहेत. त्याच्या पाठीमागं काही ना काही भूकंप होतो. का येतो? त्याला काहीतरी कारण आहे. पूर्वी माहीत नव्हतं लोकांना भूकंप का होतो. पृथ्वीच्या निर्मितीमध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहे. लावारसाच्या माध्यमातून ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. ज्या ठिकाणी त्याला बाहेर पडण्यास मदत होते, मार्ग मिळतो, त्यावेळेला पृथ्वीला त्या प्रचंड शक्तीचे धक्के बसतात आणि ते धक्के आपल्यालासुद्धा जाणवतात. त्याच्यामुळे तो भूकंप होतो. म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक घटनेच्या पाठीमागं कारण आहे. पाऊस पडतो. पाऊस का पडतो? उगीच पडत नाही पाऊस, की आकाशामध्ये बाष्प तयार झालेलं असलं पाहिजे, त्याचे ढग बनले पाहिजे, त्याच्यामध्ये बाष्पकण असले पाहिजेत. या बाष्पकणांना जर थंड हवा लागली तर त्या बाष्पकणांचं द्रवीभवन होतं आणि पाण्याच्या रूपानं पाऊस हा पृथ्वीतलावर पडत असतो. म्हणजे पाऊस पडण्यासाठी सुद्धा कारण लागतं. कारणाशिवाय निसर्गामधील कोणतीही घटना घडत नाही. ही शास्त्रीय विचार पद्धतीमधील एकूण 5 मूलभूत संकल्पना आहेत. नेहमी या भागावर प्रामुख्याने 10 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. शास्त्रीय किंवा वैज्ञानिक विचार पद्धतीतील मूलभूत संकल्पना विशद करा किंवा स्पष्ट करा. तर त्यावेळेला या 5 मुद्द्यांचा आपण संक्षिप्त रूपानं त्या ठिकाणी ते मुद्दे मांडायचे. आजच्या पुरता आपण इथंच थांबूया. पुढच्या पिरियडला आपण वैज्ञानिक अभ्यास पद्धती म्हणजे काय आणि त्याचे प्रमुख टप्पे कोणते हे आपण पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.